मी आभाळातून आलेली होती, मलाही 2 हात आणि 2 पाय होते. सर्वसामान्य लोकांसारखं म्हणजे माझं फक्त एवढेच होते की माझी जी भावना होती आणि माझे जे फिलिंग्स होत्या, जे मला असं वाटायचं की मी स्त्री आहे, ह्या भावनेमुळे मी लोकांपासून दूर होत गेले. अजून आईसाठी तुम्ही आम्हीतच आहात. हो ही टाळीच माझी पोळी आहे. हो बरोबर. अरे बाबा, एखादा हिजडा माझा मित्र आहे तर लोकांना ते चुकीचं वाटेल ना, बरोबर. ते अपमानाची गोष्ट वाटत. तर इतर मुलींप्रमाणे मीही स्वप्न रंगवले होते. माझ्याही आयुष्यामध्ये, मी नाव नाही घेणार त्या व्यक्तीचं, पण आला होता एक व्यक्ती. हो तर मी त्याच्यासोबत आयुष्य काढण्याचं स्वप्न केलं होतं. सुसाईड पर्यंत पोचणारी आम्रपालीला कुठंतरी मी गाडली हा. आणि एक नवीन आम्रपाली घडली की ही जी आम्रपाली होती ती कणखर होती. समाजामध्ये ही आम्रपाली एक म्हणतात ना, एक परिवर्तनाच्या दिशेने जाणारी, समतावादी आणि समानतेची लोकांना जाणीव करून देणारी आम्रपालीनी जन्म घेतला होता. माझ्या आयुष्यामध्ये मी कधी देह विक्री केली नाही, बरोबर. परंतु एक इन्सिडेंट, ह्याला एक गोष्ट अपवाद आहे. आणि त्या एका रात्रीमध्ये माझी गर्भधारणा झाली होती. बरोबर. त्या एका रात्रीमध्ये माझे 9 महिने 9 दिवसांचा कालखंड जो गर्भधारणेचा तो पूर्ण झाला होता. त्या एका रात्रीमध्ये माझी डिलिव्हरी झाली होती. त्या एका रात्रीमध्ये ही आम्रपाली आई झाली होती आणि ही तिला कळलं नाही की आजपर्यंत एक हिजडा, किन्नर, छक्का, बायल्या, मामू, गुड म्हणतात ना ग, गुडक्या, हा म्हणणारे लोक आज मला आई बोलू लागलेत. तुमच्या जे कार्यक्षेत्र तुम्हाला दिले त्या कार्यक्षेत्राच्या पलीकडे जाऊन का होईना एक माणुसकी जपण्याचा छोटासा प्रयत्न सर्वांनी करणं गरजेचं आहे. ज्याच्या गोलगप्पाच्या माध्यमातून अमित उर्फ आम्रपाली यांचा एकच मेसेज आहे की आम्हीही माणसं आहोत, आम्हालाही संविधानाने अधिकार दिलाय. आमच्यामधला जर एक प्रतिनिधी म्हणून, एक नेता म्हणून आला तर आम्हाला समानतेची वागणूक मिळेल. अगदी बरोबर. तर मंडळी, आजचा गोलगप्पाचा विषय हा हटके आहे. ट्रान्सजेंडर अमित उर्फ आम्रपाली याच्याविषयी आपण डिस्कशन केलेलं आहे. त्यांची सक्सेस स्टोरी आपण इथं त्यांच्यावर डिस्कस केलेलं आहे. तर यामध्ये बऱ्याच असे पैलू आपण उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या जीवनातला संघर्ष, त्यांना ट्रान्सजेंडर आहे हे कसं कळलं, घरच्यांची प्रतिक्रिया काय होती, त्यानंतर या सगळ्यांवरती मात करून त्यांनी सामाजिक कार्य मध्ये वाहून कसं घेतलं आणि आता ते सामाजिक कार्य कुठल्या लेवलला चाललेलं आहे, या सगळ्याची माहिती आपण या पॉडकास्ट मधून घेतलेलं आहे. चला तर मग ऐकूया. कसे आहेत मंडळी? गोलगप्पावरती एक नवीन सब्जेक्ट घेऊन आलेलो आहे. अमित उर्फ आम्रपाली ट्रान्सजेंडर आहेत, पण त्यांची एक वेगळी ओळख आहे समाजामध्ये. समाजसेविका म्हणून त्यांनी आज नाव कमवलेलं आहे आणि या माध्यमातून त्यांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे. तर त्यांचा एक म्हणजे मेन म्हणजे कसं आहे की आपल्याला असं जाणवतं की ट्रान्सजेंडर म्हणजे एक वेगळी प्रतिमा आपल्या डोक्यामध्ये असते. तर आज आपण नाण्याच्या दोन्ही बाजू समजून घेणार आहे. तर चला तर मग त्यांच्यावरून ऐकू. तर मॅडम नमस्कार, गोलगप्पावरती तुमचं स्वागत आहे. नमस्ते. तर सावली फाउंडेशन याच्यातून तुम्ही बरेच समाजसेवा चालू केली, तर ते आपण बघणारच आहोत. तर पण त्याच्या आधी तुमचं आयुष्य, सुरुवात कशी झाली, तुम्हाला कधी कळालं की मी ट्रान्सजेंडर आहे आणि त्यानंतर समाजानं कसं ऍक्सेप्ट केलं किंवा त्याच्यासाठी तुम्हाला काय परिस्थिती आली, आणि असं आपण एक 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 करत पैलू ओपन करत जाऊ. काय म्हणताय सर, बरोबर ना? बरोबर आहे. अमित उर्फ आम्रपाली यांचा जो प्रवास आहे तो संघर्षमय आहे आणि प्रेरणादायी आहे. समाजातला मध्ये आपण बघतो की एक ट्रान्सजेंडर किंवा तृतीयपंथी म्हणून टाळ्या वाजवणारा एक तृतीयपंथी बघितला, पण समाजासाठी तीच टाळी हात मदतीसाठी बघणारा व्यक्ती म्हणजे डॉक्टर अमित उर्फ आम्रपाली यांच्याशी आपण बोलणार आहोत. त्यांचे सामाजिक उपक्रम खूप आहे, म्हणजे रस्त्यावरची पाठशाला
मीही रस्त्यावरची पाठशाला चालवतो आणि आम्ही उर्फ आम्रपाली याही रस्त्यावरची पाठशाला चालतो आणि त्याच गोष्टीमुळे आम्ही एकत्र आलो आणि त्यांच्याविषयी खूप काही माहिती मिळाली. वृद्ध सखा हा उपक्रम ते राबवतात, त्याचबरोबर रस्त्यावरची पाठशाला चालवतात. स्कूल, कॉलेज, महाविद्यालयांमध्ये ते विविध सामाजिक विषयावर किंवा स्त्रियांची मासिक पाळी यांविषयी प्रबोधन करत असतात. त्यांचं हे काम म्हणजे असं आणि असं 365 दिवस चालू राहतं खरंय. की सर तुमच्या या कार्याला खरंच मनापासून सलाम. सलाम आहे. आपण फक्त गप्पा मारणार आहोत की अमित उर्फ आम्रपाली यांच्याशी. त्यांच्याबरोबर तुमचा आयुष्यामध्ये एक ट्रान्सजेंडर म्हणजे तृतीयपंथी आणि नंतर झालेल्या समाजसेविका, तर हा प्रवास कसा होता की लहानपण तुमचं कसं गेलं? सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की माझं लहानपण इतर मुलांप्रमाणे माझं बालपण मला कधी अनुभवता आलं नाही. माझा जो जन्म आहे तो पुण्यामध्ये ताडीवाला रोड परिसरामध्ये झाला होता. घरची परिस्थिती गरिबीची, त्यामध्ये वडील व्यसनाच्या आहारी गेले होते हो. आणि घरी मी बायोलॉजिकल म्हणजे जे शरीराने तर म्हणजे नाही का पुरुष आहे पण मनाने स्त्री असा एक मुलाचा जन्म झाला होता आणि 2 बहिणी आणि आई आणि वडील असे आमचं 5 जणांचं कुटुंब होतं. वडील ड्रिंक्स करत असल्यामुळे त्यांनी कधी आमच्यावर कधी लक्ष दिलं नाही की घरात राशन लागतंय, कपडे लागतात किंवा औषधं वगैरे लागतात का काय, किंवा मी कितवीमध्ये शिकत आहे हे त्यांना माहिती नव्हतं. सर्वस्व जबाबदारी ती आईच पार पाडत असे. बरोबर. अवघ्या वयाच्या मी 4थीमध्ये शिकत असताना व्यसनामुळं, दारूच्या नशेमुळं वडिलांचं निधन झालं. त्यानंतर आई कामाला जाऊ लागल्या, बंगल्यामध्ये काम करत होती. बंगल्यामध्ये काम करता करता आम्हा 3 भावंडांना ती सांभाळत होते. म्हणजे एकंदरीत सर्व भार तिच्या खांद्यावर पडला होता. बरोबर. आणि समाजाच्या बाबतीत मी म्हणेन की ज्या घरामध्ये पुरुषाचं छत्र नसतं, ज्या घरावरती पुरुषाचं छत्र हरपतं, ज्या घरामध्ये पुरुष नसतो, आणि असं घर, त्या घरावरती लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. अगदी बरोबर. आणि त्यामध्ये माझ्यासारखी स्त्री किंवा एखादी मुलगी त्या घरामध्ये असेल मग तर त्या घराचं म्हणजे जगणं खूप अवघड होतं. आयुष्यामध्ये मोठ्या होत्या का लहान होत्या? थोरल्या का तुम्ही? कसं? घरामध्ये मी सर्वात धाकटी सर्वात शेवटी. तर वडील जेव्हा ड्रिंक्स करायचे तर घरामध्ये एक वेळेस जेवण नसायचं. आई बंगल्यात जायची आणि मी जेव्हा शाळेत असायचे तर शाळेमध्ये पण म्हणजे कसं असायचं की शालेय साहित्य म्हणा, गणवेश असेल, माझं बॅग जे स्कूलचं बॅग असायचं ते अगदी फाटलेले असायचे, कपडे नसायचे व्यवस्थित, फाटलेले असायचे. कुठं काख्यामध्ये फाटलेलं असेल किंवा कधी चड्डी फाटलेली असायची, त्याला शिवून मी तेच कपडे घालून जायचे. आणि सर्वात महत्वाचं बुट तर मला कधी मिळत म्हणजे असायचे नाही. बुट कधी कधी तर माझा पुढचा खालचा सोल असायचा पूर्ण घासून गेलेला असायचा, वरती फक्त नावाला ते बुट असायचे भाग, आणि ते बुट घालून मी जायचे. आणि शनिवार रविवार आला की मला ते पीटीचा तास असायचा आणि चित्रकलाचा तास असायचा. मला असं वाटायचं की तो शनिवार दिवस येऊ नये, कारण की सगळ्या मुलांकडे शालेय साहित्य म्हणजे पीटीचं सगळं साहित्य असायचं, परत चित्रकलेचे सगळे साहित्य त्यांच्याकडे असायचं, क्राफ्टचं असायचं, पण माझ्याकडे ते साहित्य नसायचं. त्यामुळे मला म्हणजे शिक्षक जे आहेत ते ओरडायचे. आणि शनिवार आला की माझं जास्तीत जास्त वेळ म्हणजे ते ओरडणं आणि वर्गाच्या बाहेर बसवणं याच्यामध्ये जायचं. त्यावेळी तुमचं नाव अमित म्हणून होतं, म्हणजे लहानपणी अगदी समाजाने म्हणजे कुटुंबाने दिलेलं नाव माझं अमित होतं आणि मी संघर्षातून स्वीकारलेलं नाव ते म्हणजे आम्रपाली. ओके. तर असं खूप वेगळं होतं आयुष्य. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझं बालपण मला कधी अनुभवता आलं नाही. कोणी माझे मित्र मैत्रिणी बनत नव्हते. शाळेमध्ये पण मुलं माझ्याशी लांब फारकत ठेवायचे, मला चिडवायचे, घरीही चिडवत असायचे शेजार पाजारची मुलं वगैरे. तर त्या चिडवण्यामुळं मी एकलकोंडी राहू लागले. मला असं वाटायचं की मी त्यांच्यासोबत गेले तिकडे त्यांच्यासमोर गेले की ते मला चिडवतील, म्हणून मी सहसा टाळत असायचे त्यांच्या सहवासामध्ये जाण्यात. पण मुली अशा फ्रेंड्स होत्या तुमच्या त्यावेळी? मुली होत्या, म्हणजे लहानपणी म्हणजे मला असं मुलींमध्येच खेळूशी वाटायचं. भातुकलीचा खेळ असेल किंवा डॉक्टर, शिक्षिका वगैरे असं नाही का, टीचर असे आम्ही म्हणजे वेगवेगळे खेळ असे म्हणजे आम्ही खेळायचे. आणि मला जास्तीत जास्त म्हणजे माझ्या मैत्रिणी मुलीच असायच्या. बरोबर.
तरी शेजार बाजारचे म्हणायचे आईला की नाही का, अगं तुझा मुलगा मुलींनी नाही का मुलींमध्ये मुलींमध्ये जास्त मुलींमध्ये. खेळतोय, तो असं का करतोय. हो. तर लहानपणी आईनी म्हणजे वाटलं की नाही का असं हा. त्यांनी लक्ष दिलं नाही पण बरोबर. त्यांना वाटायचं की असं असेल. परंतु पुढे जाऊन म्हणजे जेव्हा हार्मोन्स चेंजेस होऊ लागले तेव्हा मला असं वाटू लागलं की माझं शरीर तर स्त्रीचं आहे, स्त्रीच आहे. पण मन सॉरी शरीर तर पुरुषाचं आहे पण मन स्त्रीचं आहे. मला असं वाटलं की मी कुठल्या तरी वेगळ्या शरीरामध्ये आहे. हो. माझं कोंडमारा होत होता. मला म्हणजे असं वाटायचं की नाही, ती मुलगी जशी नटते, ती मुलगी हो. जशी तयार होते तसं मलाही तो तयार होऊशी वाटत होतं. लिपस्टिक लावायला आवडायची. घरामध्ये आई वगैरे नाही का साडी घालायची, तर मला असं वाटायचं की मी ती साडी मी घालावी. आणि चोरून का एखाद दोन वेळा मी साडी पण घातली होती घरी नाही का, हो. प्रयत्न केला. म्हणजे नीट आई जशी घालत होती तसं माझं व्यवस्थित तर नव्हती की बरोबर. घातली मी, परंतु मी प्रयत्न करत होते. आणि त्याचबरोबर जेव्हा शाळेमध्ये मी जेव्हा जायचे तर मुलं खूप चिडवायचे. वॉशरूमला जाताना माझी कुचंबणा व्हायची. हा. वॉशरूमला जायचं तर मुलं मला चिडवायचे. तर मी काय करायचे, जेव्हा रेसेसचा पिरियड असायचा, हा. शाळेचा त्रास चालू असायचा, हा. तर त्यावेळेसच मी काय करायचे की मॅडमची परमिशन घेऊन हं. वॉशरूमला जात असेल. कारण की जर सुट्टीच्या रिसेसमध्ये जेव्हा मी गेले अर्धी सुट्टीमध्ये सगळी मुलं असतील ते मला चिडवतील म्हणून मी त्यावेळेस त्यांच्यामध्ये जात नसायचे. हं. कधी कधी मॅडम परमिशन द्यायचे, कधी कधी हो. मॅडम परमिशन देत नसायचे. तर त्यामुळे म्हणजे वॉशरूमला जरी आली नाही का तर ते दाबून धरायचं. मग त्याच्यामुळे मला खूप सारं म्हणजे असं नाही का किडनी स्टोन वगैरे पण स्टोनचा झाला. म्हणजे मला झालं होतं. आणि हे असं असताना पण म्हणजे कधी कधी मॅडम नाही का सोडत नसायचे. तर मी म्हणायचं तर बाबा वॉशरूमला तर जावं लागेल पाणी पिल्यावर, तर मग मी पाणी कमी पिऊ लागले. अरे हो. तर अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या. आणि कुठं मुलांसोबत नाही का खेळायला गेले मित्रांसोबत, तर त्यांचे आई वडील त्यांना माझ्यासोबत खेळू देत नसायचे. त्यांना काय वाटायचं की ह्याच्या हावभाव मुलींसारखे, तर आमचा मुलगा जर ह्याच्यासोबत तोही तसा वागेल. हा. तर अशामुळं नाही का म्हणजे जन्म तर माझा नाही का म्हणजे म्हणतात ना एका स्त्री आणि म्हणजे माणसाच्या पोटी झाला होता, परंतु मला अशी वागणूक मिळत होती की मी दुसऱ्या ग्रहाहून आली आहे का किंवा एक वेगळं काही आहे का. असं मी आभाळातून आलेली होती, मलाही 2 हात आणि 2 पाय होते. सर्वसामान्य लोकांसारखं म्हणजे माझं फक्त एवढेच होते की माझी जी भावना होती आणि माझी जी फिलिंग्स होत्या, जे मला असं वाटायचं की मी स्त्री आहे, ह्या भावनेमुळे मी लोकांपासून दूर होत गेले. माझं बालपणापासून दूर होत गेले, नातेवाईकांपासून दूर होत गेले. आणि खूप असं म्हणजे प्रसंग असा असायचा की लहानपणी शारीरिक सुखासाठी लोक अप्रोच करायचे. लहान माझ्या वयाचे तर वयाचे, पण माझ्या वडिलांच्या वयाचे, त्यांच्याही वडिलांच्या वयाचे लोक असे हे करायचे. घरावरती आमचे मी म्हटलं की ज्या घरावरती पुरुष नसतो, ज्या घरामध्ये पुरुष नसतो, तिथं त्या घराला खूप लोक सळू कपळू करतात. तर घरावरती दगडे फेकणं, दरवाजा वाजवणं, दारासमोर कचरा टाकणं, मी जर समोरून पुढे गेली तर मला पाठीमागून छक्का, हिजडा, बायल्या असं आवाज देणं. म्हणजे शारीरिक सुखासाठीही लोकांनी मला खूप हे केलं होतं, परंतु मी कुठल्याही गोष्टीला असे भीक घातली नाही. आणि आई मला नेहमी सांगायची की बघ, आपल्याला आपली जी परिस्थिती ती बदलायची असेल तर शिकावं लागेल. आणि जर शिकून जर तू एखाद्या ठिकाणी चांगल्या कामाला लागलास तर आपल्याला हेतून निघता येईल आणि आपली परिस्थिती बदलेल. आपल्याकडे पण लोकांप्रमाणे गाड्या घोडे वगैरे सगळं असं होईल. तर मी जास्तीत जास्त फोकस केलं की नाही, मला हेतून बाहेर निघायचंय. मला असं वाटायचं की स्लम मध्ये राहतात म्हणून लोक त्यांची वैचारिकता तशी आहे का, त्यांची मानसिकता तशी असेल त्यामुळे ते मला चिडवतात, म्हणून मला माझा एक ध्यास होता की मला हेतून निघायचंय. परंतु असं नव्हतं. शिकलेलेही लोक तसेच होते. स्लम मध्ये राहणारे लोकच नाही, पण चांगल्या ठिकाणी राहणारे लोक, जे फ्लॅटमध्ये राहतात मग आपण म्हणतो, जो प्रतिष्ठित लोक, जे शिकलेले सवरलेले लोक असतात, तेही लोकांची मानसिकता पण तशीच होती. पूर्वी मी काय करायची, म्हणजे शाळेला जेव्हा जायचे तर शाळेला डबा नसायचा, टिफिन नसायचा. तर आई जिथं बंगल्यात जायची तर त्या बंगल्यातून मला तिला जे चपाती वगैरे मिळायची, भाजी वगैरे, ती एक चपाती घेऊन ती मला आणून देत असायची. आणि ती चपाती भाजी पोळी खाऊन दिवसभर मी राहायचे. कधी कधी मुलं रिसेसच्या वेळेस मी बघायचे मुलं जमायचे. सगळ्यांच्या डब्यामध्ये चांगलं चांगलं जेवण असायचं. कोणी पराठा आणायचं, कोणी जाम ब्रेड आणायचं, तर कोणी म्हणजे वेगवेगळे
म्हणजे असं नाही का छान बरोबर. चांगले बरोबर. चमचमीत पदार्थ घेऊन यायचे. तर त्यांचं बघून मलाही असं वाटायचं की आपल्याला सांगणार. बरोबर. मी मला एक खाऊशी वाटायचं. हो. परंतु म्हणतात ना की परिस्थिती माणसाला लवकर मॅच्युअर बनवते. तर मी स्वतःला मन मारायचे, नाही खायचं, नाही का, आपल्याला जे भेटेल त्याच्यामध्ये समाधान राहायचं. कारण की थोडासा जस्ट डिस्टर्ब करतोय, माईक थोडंसं जवळ घेतला तर चालेल. हा, हा, ते तर स्टँड जरासं असं करून नाही ते बघ. असं का, हा चालेल. असं थोडंसं आहे ना, हे थोडंसं हलवा पूर्ण ते स्टँड आहे ना ते बघ तिकडं. हा, हा, बस. बस 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 बस. आता तर तुम्हा- असं वाटायचं की नाही का कुठेतरी मलाही ते कमी ते खाऊ. आणि परंतु नाही का परिस्थिती नसल्यामुळं मी थोडासा हे करायचे. लहानपणी मला दूध खूप आवडायचं. हो. दूध लोक म्हणजे नाही का आई जेव्हा चहाला आणायची ना, पहिलं एक 2-2 रुपयाचं दूध मिळायचं नाही का असं. बरोबर. तर ते दूध मध्ये असं वाटायचं की नाही का, मी आईला म्हणायचं तू पॅकेट का नाही आणत, मला दूध प्यायचंय. पण आई म्हणायच्या पैसे नाहीयेत, कुठून आणणार, नाही का. तर तेव्हा तिची असं नाही की तिला मला द्यायचं नव्हतं, तिलाही मला दिवशी वाटत होतं, पण बरोबर. तिची परिस्थितीमुळे नाही. हा. मग मी म्हणायचे, मलाही जाणीव व्हायची की नाही, आईला त्रास देणं म्हणजे चुकीचं आहे. ती जे आणून देते त्याच्यामध्ये समाधानी राहायचं. बऱ्याच वेळा असं तर- होतं की परिस्थिती माणसाला मॅच्युअर बनवते किंवा बरोबर. तसंच झालं. त्या परिस्थितीला फेस करायला कॅपेबल बनवलं जातं. बऱ्याच वेळा असं होतं की तृतीयपंथींमध्ये की जसं तुम्ही सांगितलं, समाज मला एक्सेप्ट करत नव्हता. पण आता बऱ्याच वेळा मी बऱ्याचशा तृतीयपंथींना भेटल्यानंतर त्यांचा एक कॉमन प्रश्न किंवा समस्या होती की मला समाज एक्सेप्ट करत नाहीये, पण त्या समाजाबरोबर मला कुटुंबही मला एक्सेप्ट करत नाही. तर त्या बाबतीत तुमचा काही अनुभव आला की ज्यावेळेस कळालं की आपला मुलगा हा तृतीयपंथी आहे, एक पुरुषी शरीरामध्ये एक स्त्रीचा वास किंवा स्त्रीसारख्या हावभाव आहे, तर त्यावेळेस तुमच्या कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती? की कुटुंबाने एक्सेप्ट केलं का? काय अनुभव होता तो? म्हणजे अजून आईसाठी तुम्ही आम्हीतच आहात. हो. अगदी बरोबर ना. खरं सांगू का, बघा, मुलगा लेकरू, आईचं लेकरू, आई असते. हो. आणि त्या आईचं लेकरू कसंही असलं तर ते तिच्यासाठी म्हणतात ना हं. जे राजकुमारच असतो. बरं. भले ते काळा असो, गोरा असो, नकटा असो, म्हणजे तसंही. किती व्यंग असू दे, पण ते बरं. आईच्यासाठी राजकुमारच असतो. बरोबर. माझ्या आईने मला कधी असं जाणून दिलंच नाही की मी वेगळी आहे. हो. आय नो दॅट की हावभाव तिला माहितीच आहेत, तिला सगळं माहिती, परंतु तिने मला कसं असं दुरावा केला नाही. हा, ही गोष्ट आहे की नातेवाईकांनी दूर झाले, नातेवाईकांनी टोमणे मारायचे, नातेवाईक आईला बोलायचे की असं काय वागतो, ह्याला जरा सांभाळ, नाही का. माझ्या वागण्यामुळं आईला थोडंसं बोलणं पण ऐकावं लागत होते. पण आईनीही तिला कधी असं म्हणजे हे नाही केलं. मी म्हणेन की बघा, माणूस आहे आणि सर्वांना जगण्याचा अधिकार आहे. अगदी बरोबर. नातेवाईक कोण होत नाही, कोण ठरत नाही. हो. जेव्हा भूक लागते, जेव्हा एखादी गरज लागते, तेव्हा हे नातेवाईक आपल्याला आणून चार गाज भरवत नाही किंवा ती गरजा पूर्ण करत अगदी नाही. बरोबर. तेव्हा आपलेच लोक आपण आपल्याला मदत करत असतो, आपले घरचेच आपल्यासाठी असतात. तर खूप असा प्रश्न होता की माझ्या बायकीपणामुळं आईंना म्हणजे शब्द लोकांचे टोमणे ऐकावं लागत होते, नातेवाईकांपासून दूर व्हावं लागलं. मी खरंच आईची खूप ऋणी आहे. मी तिला पर्सनली क्षमस्व म्हणेन की, पण मी माझ्याही हातात नव्हतं की मी हे जाणून बुजून करत नव्हतं. नॅचरल हे नॅचरल आहे. निसर्गाने मला जे घडवलं मी तशी घडत गेली. दैवाने मला जसं म्हणजे म्हणतात ना माझ्यामध्ये जे चेंजेस करत गेला तसं मी घडत गेले. परंतु मी जशी पण होती तशी मला आईने खूप स्वीकारलं. बरोबर. आणि माझ्या पाठी म्हणतात ना की आजही देखील बघा, मी जेव्हा घरी जाते तेव्हा मी हे कपडे काढते, नॉर्मल मी कपडे घालते, माझा सदरा असतो, हो. जीन्स असते, ओढणी असते, पण हे लिपस्टिक, काजळ, बांगड्या वगैरे जे आहे मी सगळं काढून जाते. बरं. कारण की मी बाहेर कितीही आम्रपाली म्हणून फिरत शकली असेल, पण बरोबर. तिच्यासाठी मी अमितच आहे. आणि बरोबर. तिची जी इच्छा आहे आणि माझ्या बाबतीत जी भावना आहे, मी तिला दुखवू शकत नाही. तिला दुखवून बरोबर. जर मला त्याच्यामध्ये आनंद मिळत असेल तर तो आसुरी आनंद आहे, आणि त्या आसुरी आनंद मला मिळवायचा मी प्रयत्न करत असेल तर माझ्यासारखी कर्म म्हणतात ना कर्मदरिद्री हो मीच आहे. तर मला असं वाटतं की
मी कुठेतरी त्यांचं मन जोपासत आहे, कुठेतरी मी माझ्या स्वतःला दुहेरी म्हणतात ना, काही काही लोकांची पर्सनॅलिटी म्हणतात ना, दुहेरी पर्सनॅलिटी मी जगत आहे. समाजासाठी सगळ्यांसाठी मी आम्रपाली म्हणून जगत आहे. पण जेव्हा मी घरी जाते त्या आईचा मुलगाच मला म्हणून बनावं लागतं. तिला माहिती आहे की मी काय आहे आणि मलाही माहिती आहे की तिला माहिती आहे, परंतु मला तिचं मन दुखवायचं नाही म्हणून मी माझं नॉर्मली जात असते. शरीर जेव्हा हालचाल असतं म्हणतात अंगवळण वगैरे ही तिलाही कळतात, तीही पण असते, परंतु तरी देखील ती माझ्यावरती मायेचं पांघरुण घालते. तर त्या पांघरुणाला मी हे करू शकत नाही. बरोबर. कारण की समाजामध्ये जेव्हा आपण जगतो ते आई ही अशी व्यक्तिमत्व आहे, ती सगळे तुमचे अवगुण ती तिच्या पदराखाली घेते. बरोबर. तुमच्या त्रुटी असू दे, आणि जर तुमचं एखादं गुण असेल तर त्या गुणाला सगळ्या गावभर पसरवण्याचं काम म्हणजे आई असते. आणि ही आई जेव्हा तिच्याकडून आपल्याकडून काय अपेक्षा करते त्या अपेक्षाचा भंग करणं मला तर नाही जमणार, आणि म्हणजे आतापर्यंत जमलं नाही आणि इथून पुढेही जमणार नाही. मग ज्यावेळी तुम्ही अमितवरून आम्रपाली स्वतःचं नाव ठेवलं तेव्हा आई काय म्हटली? तिने एक्सेप्ट केलं. रडली असेल? बरोबर. रडलं म्हणता येणार नाही, तिलाही वाटलं की नाही कुठं ना कुठं आपलं अस्तित्व जपणं गरजेचं आहे. आजपर्यंत आपण समाजाच्या भीतीपोटी जगलो, आजपर्यंत समाजाच्या इच्छेने जगलो. हा जो समाज सो कॉल समाज ज्याला आपण म्हणतो की जेव्हा तुम्ही एखाद्या प्रसंगामध्ये असाल, दुःखामध्ये असाल तेव्हा ते येणार नाही, परंतु जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याच्यामध्ये येऊन म्हणतात ना दुधामध्ये मीठ घालण्याचं काम हे समाज आणि हे नातेवाईक करत असतात. तर अशा समाजासाठी तर तिने नाही का म्हणजे दुःख मांडलं नाही, पण तिने माझ्या खुशीसाठी आनंद मांडला हे मला मात्र माहिती आहे. अमित उर्फ आम्रपाली एक समाजसेविका, म्हणजे बऱ्याच वेळा आपण बघतो की तृतीयपंथी म्हणजे मागणारे बघितले, देणारी माणसं फार तृतीयपंथींमध्ये कमी पाहिली. या समाजसेविकेचा सुरुवात किंवा समाजसेवा का करावी असं तुम्हाला का वाटलं? हा, म्हणजे आता आम्ही टर्निंग पॉइंट आम्ही बघितलं तर कसं आहे की रेल्वेमध्ये तृतीयपंथी दिसतात, किंवा आता हायवे ह्याला कुठल्याही प्रत्येक सिग्नलला किंवा टोल नाक्याला सध्या प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यामुळे एक बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा आहे, किंवा मागणारे, किंवा असं पण एक आहे की बाबा त्यांचं म्हणणं खरं होतं त्यामुळं त्यांचा आशीर्वाद असले पाहिजेत, हे अशा पण काही गोष्टी होतात. त्यामुळे त्यांना कोण दुखवत नाही. सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की बघा, माझ्या बहिणी जे मागतायत ते चुकीचं नाहीये. आज हे 2 मूठभर पोट असतं, जेव्हा ह्याला भूक लागते ना तेव्हा माणसाला चांगल्या वाईटची जाणीव होत नाही. ती पोट कसं भरावं बरोबर ह्याचा आपण विचार करतो. आज समाजाने, प्रशासनाने आजपर्यंत आम्हाला माणूस म्हणून स्वीकारलंच नाही. आजपर्यंत आमच्यासाठी वेगवेगळ्या योजना म्हणा किंवा नोकरीच्या संध्या दिल्या नाहीत. जर आमच्या हाताला कामच नसेल तर हे पोट भरण्यासाठी आम्हाला टाळी वाजवावीच लागते आणि भिक्षा मागावी लागते. तर मी त्यांना हे म्हणणार नाही, ही टाळीच माझी पोळी आहे. बरोबर, ही टाळीच आमची पोळी, कारण की आम्ही टाळी वाजून मागणार नाही तर आम्ही खाणार काय? बरोबर. आज समाजाने जर आमच्याकडं जे योजना वगैरे लोकांसाठीच्या योजना आहेत, म्हणजे स्त्रियांना आता बघा तुम्ही विचार करा की लाडकी बहीण योजना चालू झाली किंवा इतर सुविधा आहेत किंवा त्यांना आरक्षण आहे, तसं आमच्यासाठी पण एखादं आरक्षण असणं गरजेचं आहे. आमचा जो समाज आहे 75 ओलांडल्यानंतर आता कुठं आम्हाला स्वतःचं अस्तित्वाचा एक म्हणजे हे मिळालं, हक्क मिळालेला आहे. ह्या स्वतंत्र भारतामध्ये आम्ही उमलती वेल आहोत, वंचित आहोत, उपेक्षित आहोत, समाजाच्या चौकटीत कुठंतरी बसत नाहीये. आम्हालाही वेदना होतात, आम्हालाही भावना आहेत, आम्हालाही त्रास होतो, आम्हालाही दुःख होतं. लाली लिपस्टिक लावलेले, भडक मेकअप केलेले चेहरे सर्वांना दिसतात, पण ह्या भडक मेकअप केलेल्या चेहऱ्यामागे किती दुःख आहेत, किती वेदना आहेत हे जाणून घेण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. आजपर्यंत आपण म्हणतो की हे असेच आहेत, हे मागतातच आहे, हे असंच करतात, हे ओरडतातच. अरे पण ते का करतायत? बरोबर, ते जाणून घ्या. आज आपण बघतो की हे असं आहे, तर त्याच्या पलट्याचं कारण जाणण्याचा प्रयत्न जरी समाजाने केला तर खरंच खूप चेंजेस होईल. असं नाही की काही सगळे तृतीयपंथी माझ्या बहिणी मागतायतच आहे. बरोबर, काही स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढतायत, समाजाच्या चौकटीत येण्याचा, समाजाच्या प्रवाहामध्ये येण्यासाठी तडपतायत, प्रयत्नशील आहेत. आणि समाजामध्ये काही कर्तव्यनिष्ठ लोक आहेत, अधिकारी वर्ग आहेत,
प्रशासन आहेत, राजकीय सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा ज्याला माणुसकी जपणारे लोकांकडून आम्ही अपेक्षा करतोय की आम्हालाही समाजाचा भाग म्हणा, आम्हालाही समाजाचा एक घटक म्हणून स्वीकारा, आमची तळमळ आहे. तर आम्ही येतोय त्याच्या समाजाच्या मध्ये, त्यात बदलाव घडत आहे. काही लोक आहेत बघा, सगळेच लोक आपण मी म्हणत आहे की वाईट नाही आहेत. आज माणुसकी टिकली आहे ती मुठभर लोकांच्या जोरावरती. तर असे मुठभर लोक पण आहेत जे आज त्यांच्या माध्यमातून आज आम्ही जगत आहोत. आज आम्ही भाकर जरी खात असेल तर तुम्ही दिलेल्या 1 रुपयामुळेच. तर आज मी हे जे पण आम्हाला जे हे 1 रुपया म्हणा किंवा आम्हाला अन्न खाण्यासाठी जो हातभार लावत आहे त्या सर्व दात्यांचा, यजमानांना मी खरंच मनापासून आभार मानत आहे की आपण दिलेल्या दानामुळेच आम्ही आतापर्यंत आम्ही जगत आहोत, जिवंत राहत आहोत. तर आपण जे दान आहे ते द्यावं ही अपेक्षा करत आहे. आणि फक्त एवढंच म्हणेन की संविधानाने आम्हाला समानतेचा अधिकार दिलेला आहे. आम्ही भारताचे लोक या शब्दामध्ये आम्ही सामावले गेलेलो आहे. तर सर्वसामान्य लोकांना जे अधिकार आहेत, कर्तव्य ते आम्हालाही आहेत. तर त्या जोरावरती आता कुठं समाज बदलतोय, परिवर्तनाची सुरुवात झालीये, परिवर्तन घडेल पण त्यासाठी थोडासा वेळ लागेल. बरोबर. म्हणजे सामाजिक विचारांमध्ये अमित उर्फ आम्रपाली तर काम करताच आहे, पण त्यांनी एक सुंदरसा मेसेज दिलाय की टाळ्या वाजवणाऱ्या तुम्हाला तृतीयपंथी दिसतात, पण त्यांना ती परिस्थिती, कथा आणि व्यथा दिसत नाहीये. आणि ही परिस्थिती का ओढवते की तुम्ही एक्सेप्ट करत नाही, त्यांना जॉब मिळत नाही. आणि हा प्रश्न राहतो येऊन पोटावर राहतो की ज्यावेळेस भूक लागते त्यावेळेस या परिस्थितीमध्ये भीक मागणे हे गरजेचं होतं. तर मला वाटतं की प्रत्येक समाजाने एक्सेप्ट करायला पाहिजे तृतीयपंथीला. तेही भारतीय संविधानामध्ये सगळ्यांना समानतेची वागणूक आहे. सर्वांनी जर आपण तृतीयपंथी म्हणून न बघता एक माणूस म्हणून जर बघितला आणि सगळ्यांनी त्यांच्या आयुष्याला अर्थजनासाठी जॉब जर दिला, नोकरी जर दिली, तर त्याच्या माध्यमातून मला वाटतं की अनेक अमित उर्फ आम्रपाली उदयाला येतात की समाजाची एक परिस्थिती बदलेल. अगदी बरोबर सर. तुम्हाला आजपर्यंत मी काय म्हणते की लोक येतात आम्हाला म्हणतात, खूप सारे लोक म्हणतात की अरे तू पैसेच का मागते, तू हेच काय करते, म्हणजे सल्ला देणारे, बरोबर, अनेक मार्ग म्हणजे फुकटचे नकोत असलेले नाही का, काय म्हणतात त्याला आपण की एक्स्ट्राचे नॉलेज देणारे, फुकटचे सल्ले देणारे खूप असतात. पण हे फुकटचे सल्ले देता देता तुम्ही आमच्यासाठी अर्थार्जनाचे साधनं उपलब्ध करून द्या, समाजामध्ये आमची जाणीव लोकांमध्ये करून द्या. जर समाजामध्ये आमची जाणीव झाली तर आम्हालाही आमच्या कुटुंबासोबत राहता येईल, आम्हालाही घर सोडावं लागणार नाही, आम्हालाही मित्र बनतील सर्वसामान्य लोकांसारखे, आमचेही भाऊ बहिणीसोबत भावा बहिणींसोबत आम्हाला राहता येईल, आई वडिलांसोबत राहता येईल. कारण की आयुष्य खूप वेगळं आहे, दुःख आहे, ही वेदना म्हणजे प्रत्येक जण जाणू शकत नाही. आज म्हणतात ना, ग्रास इज ऑलवेज ग्रीन इन अदर साईड. बरोबर. जेव्हा आपण तिकडे जातो ना, त्या पलीकडे, तेव्हा कळतं की नाही, हे जग खूप वेगळं आहे, ह्या जगामध्ये असं घडतंय, ते का घडतंय त्याचं हे कारण आहे. हे कारण जर आहे तर त्या कारणावरती सोल्युशन काय असणार, उपाय काय करू शकतात, तर उपाय केला तर नक्कीच हे बदलेल, तर हे समजेल. त्याच्या मागे दुःख आणि वेदना खूप आहे. अगदी बरोबर. समाजाने तो बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला त्या दुःखांवर एक सुखाची फुंकर मिळू शकेल की ज्या माध्यमातून तुमच्या वेदना कमी होतात. समाज तर एक्सेप्ट करत नाही, पण बऱ्याच वेळा असं होतं की सरकारी यंत्रणा, की जसं स्त्री पुरुष आहे तृतीयपंथी पण आहे, सरकारी योजना तृतीयपंथींपर्यंत पोहोचत नाही. किंवा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून जे भांडवल म्हणा किंवा निम सरकारी संस्था वगैरे असतात त्यांच्या माध्यमातून मिळत नाही. त्या बाबतीत तुमचं काय मत आहे? सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की बघा, ही जी अमितची आम्रपाली घडली आणि ही आम्रपालीची सप्तरंगी आई घडली, ही सहजासहजी घडली नाहीये. त्यामागं खूप खडतर प्रवास होता, खूप वेदना होत्या, दुःख होतं, त्रास होतं. ते म्हणतात ना की आभाळच फाटलंय, बरोबर, त्याला थिगळे तर कुठपर्यंत लावायचे. खूप सारे प्रॉब्लेम्स होते, समाजाची स्वीकारण्याची भावना नव्हती, लोक त्रास द्यायचे, लोक चिडवायचे, अपमान करायचे, तिरस्कार करायचे, कुठं जायचे तर लोक हसायचे. आणि जेव्हा घराच्या बाहेर
पाऊल ठेवायचे, तिथून माझा संघर्ष चालू होता. लोकांच्या नजरेनं सामोरं जायचं. ते सामोरे जाता जाता मी आयुष्यामध्ये 2 वेळा सुसाईड अटेम्प्ट केला होता. एकदा असंच माझ्या म्हणजे मी जिथे कामाला होते तर त्या ठिकाणी मला बेस्ट टेलिकॉलर म्हणून अवॉर्ड मिळाला होता. पॅन इंडिया बेस्ट टेलिकॉलर. पॅन इंडिया तुम्ही म्हणा, विचार करा, इट्स नॉट अ स्मॉल थिंग. खूप मोठी गोष्ट आहे. पॅन इंडिया मला बेस्ट टेलिकॉलर म्हणून अवॉर्ड मिळाला होता. आम्हाला तिथं बंडीपूरला जायचं होतं आणि या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही ट्रेनने निघालो प्रवास करण्यासाठी. तर त्या ठिकाणी मी जस्ट ट्रेन सुरू झाली होती आणि मी वॉशरूमला गेले आणि वॉशरूममध्ये मी जस्ट बाहेर येत होते. तर माझ्यासमोर जे काही कलिग्स होते तर त्यांचं डिस्कशन चाललं होतं की अरे इस जड़े को यहाँ पे क्यों बिठाया है, तो इसको यहाँ पे बिठाया तो हमको अनकंफर्टेबल लग रहा है, इसको अगली ही बुग्गी में बिठा दो. आणि तो शब्द मी जेव्हा ऐकला तेव्हा माझ्या कानामध्ये म्हणजे असं ते म्हणतात ना गरम शिशा ओतल्यासारखं किंवा असं म्हणजे खूप मोठा आघात झाल्यासारखं झालं की नाही. पहिलं माझ्या कानामध्ये मला विश्वास बसता नाही का की हे असं बोलले का, असं वाटलं की मला चुकीचं काही हे झालं असेल का. पण मी थोडंसं आणखी थांबले. त्याच्यानंतर मी कळलं की ते माझ्याबद्दल असंच बोलत होते, जे मी तो भास नव्हता, ते वास्तविकता होती. मग मी विचार केला की अरे त्या लोकांनी मला बद्दल असं बोलावं, ज्या लोकांच्या आडीनडीला मी गरजेला धावून गेली होती, त्यांना मी माझ्या कुटुंबाचा एक भाग समजत होते आणि ते लोक आवर्जून त्यांच्या अडचणी माझ्याकडून मला सांगत असायचे, त्यांचे कामं मला सांगायचे. इतकंच नव्हे तर त्याच्यामध्ये एक व्यक्ती असाही होता की त्याची आईचं ऍक्सिडेंट झाला होता. तर तिच्या आईचं डायपर्स बदलण्यापासून सॅनिटरी पॅड लावण्यापर्यंत सगळं मी काम केलं होतं आणि तोही व्यक्ती माझ्याबद्दल असं बोलतोय. मग मला कुठंतरी वाटलं की नाही, समाजामध्ये माणूस म्हणून जेव्हा आपण जगतो तेव्हा तुम्ही काय आहात आणि तुम्ही किती लोकांसाठी केले ते महत्वाचं नाहीये. समाज तुम्हाला जज करतो, ते जज फक्त तुमच्या अस्तित्वामुळं की तुम्ही लोकांपुढे म्हणजे की अरे बाबा एखादा हिजडा माझा मित्र आहे तर लोकांना ते चुकीचं वाटेल ना, ते अपमानाची गोष्ट वाटेल की हा कामं तर सगळे करून घ्यायचे, सगळे त्याच्याकडून फायदा उचलून घ्यायचा आहे, पण लोकांसमोर जाहीर कसं करायचं की हा ट्रान्सजेंडर माझा फ्रेंड आहे, तर तिथं कुठं ते त्यांना अपमानास्पद वाटत असेल. असो ती त्यांची विचारसरणी होती. तर असं जेव्हा त्यांनी बोलले तर मला खूप वाईट वाटलं. मी बंडीपूरला गेले नाही. जायच्या वेळेस मी म्हणतात इतके उत्साही होते, इतके आनंदी होते की हा तो क्षण होता की पॅन इंडिया आणि जे सीईओ कंपनीच्या सीईओच्या माध्यमातून मला आज ते अवॉर्ड मिळणार होतं आणि हे माझी एक म्हणतात ना एक उपलब्धी होती, अचिव्हमेंट होती, माझी उपलब्धी होती की बाई आज मी एवढं मी संघर्ष केल्यावर आज लोक मला हिजडा म्हणून तिथं ओळखणार नव्हते, तिथं मला बेस्ट परफॉर्मर म्हणून ओळखणार होते. तर ती अचिव्हमेंट घेण्यासाठी मी चालले होते, परंतु मध्येच हा इन्सिडेंट झाला. मग त्यावेळेस मी तिथे गेली नाही. माझ्या आनंदांवरती विरंजन लोटल्यासारखं झालं. तिथून मी घरी आले. आईने म्हटली तू तर गेली होतीस का नाही, वापस कशी काय आले. तर मी तिला म्हणलं की नाही ते कॅन्सल. मी तिला कसं सांगू ही अशा घडलेला प्रकार, मला तिला दुखवायचं नव्हतं. तर मी घरी मग बसले. नंतर मग ह्यांनी सर्वजण गेले. मला फोन केला की तुम्ही चालूचं ट्रेनचं चलो आपण आ जाओ नाही कैसे वैसे. तर मी म्हणलं नाही, मी नाही येऊ शकत म्हटलं, नाही का एकदा माझा अपमान झाला, मी तिथं नाही येऊ शकत. मग मी घरी बसले. घरी बसल्यानंतर मग 2-3 दिवसानंतर मग मी डिप्रेशन ह्याच्यामध्ये गेले. मला खूप वाईट वाटलं. पहिलं मला असं वाटायचं की मी ज्या स्लम मध्ये राहते तिथं लोकांचं काही लोक शिकलेले नाहीत म्हणून ते लोक मला चिडवत असतील किंवा कसं त्यांची मानसिकता अशी आहे की जे माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, तर इथं लोकांचा वेगळा कामामध्ये वेगळा असेल, तर हे लोक मला समजून घेतील. परंतु नाही, तसं चुकीचं होतं. माझा भ्रम तुटला तिथं. त्यानंतर मग मी सुसाईड अटेम्प्ट केला. त्याच्यातून बचावले गेले. त्यातून बचावल्या गेल्यानंतर मग मी पोट मगाशी म्हटल्याप्रमाणे की पोट महत्वाचं होतं, पोट भरायचंय. बरोबर. मग मी वापस नाईलानी मला जायचं नव्हतं त्या लोकांमध्ये परत, परंतु पर्याय नसल्यामुळं आणि माझ्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी असल्यामुळं, माझ्यावरती घरच्यांची जबाबदारी असल्यामुळं मला जावं लागलं तिथं. मी जॉब करू लागले. परत झालेला प्रकार विसरले म्हणजे विसरण्याचा प्रयत्न करू लागले. ते विसरले नव्हते. मी असं दाखवत होते की काही घडलंच नाहीये. त्यावेळेस मान सन्मान आणि इतर गोष्टीपेक्षा माझ्यासाठी माझ्या घरच्यांचं पोट भरणं महत्वाचं होतं.
त्याचबरोबर अशा खूप सारे इन्सिडेंट झाल्या की प्रमोशनच्या बाबतीत पण मला प्रमोशन लवकर मिळालं नाही. खूप संघर्ष करावा लागला. त्यावेळेला आम्रपाली झाला होता तुम्ही? त्यावेळेस मी आम्रपालीच होते, पण ती आम्रपाली लपलेली होती, छुपलेली होती. सर्वांसमोर ती अमित म्हणून जायची, पण म्हणजे एकांतामध्ये आणि माझ्या मैत्रिणींसोबत आणि समविचारी माझ्या दुसरे जे अंडरस्टँड करून घ्यायचे, हो, त्यांच्यासमोर मी आम्रपाली होते. तर तिथं गेल्यानंतर म्हणजे असं झालं की एक जे परफॉर्मर्स होते लिस्ट असायची, आज प्रमोशन हे तुमचं जे तुम्ही परफॉर्मन्स जे करता त्याच्यावर बेसिसवर होतं. परंतु इथं म्हणजे माझा एवढा चांगला परफॉर्मन्स असून सुद्धा, माझी एवढी चांगली कामगिरी असून सुद्धा त्या लोकांनी फक्त माझ्या स्त्रीत्वामुळं, माझ्यामध्ये स्त्रीत्व आहे, माझ्यामध्ये जे बायकीपणा आहे किंवा मी जे स्त्री म्हणून स्वतःला प्रेझेंट करते, त्याच्यामुळं त्यांनी मला ते दिलं नाही. एकदा झालं, दोनदा झालं, तसंच झालं. पण त्यावेळेस माझी सिच्युएशन अशी होती की मला मजबुरी होती, म्हणून मी मजबुरीमुळे मी काम करतच होते. पण नंतर म्हणलं की नाही, वारंवार माझ्यासोबत असं होतंय, नाही ही तिसऱ्यांदा असं घडतंय तर मी इथं जॉब सोडून टाकणार. तर असं उडता उडता त्यांच्या कानावर खबर गेली आणि तेव्हा त्यांना वाटलं की नाही, आपलं सोन्याचं अंड देणारी कोंबडी जर कुठं दुसरीकडे गेली तर मग आपलं कसं व्हायचं. तर तिला सोडायचं नाहीये, कारण की मी इंडिव्हिज्युअली मी 2 CRचा 3 CRचा मी त्यांना बिझनेस देत होते. मग एवढा बिझनेस देणाऱ्या व्यक्ती त्यांना ते कुठे ना कुठे म्हणतात ना, मानवी स्वार्थ त्यांचा कुठे तर आला. त्यांनी मला मग एक छोटीशी पोस्ट दिली की आम्ही तुला नाही का असं टीम ट्रायल बेसिसवर देऊ, तू तो अचीव्ह कर, त्याच्यानंतर आम्ही तुला बघू म्हणे का असं. तर मलाही मी म्हणलं की नाही, चल बाबा देत आहेत तर नाही का एक्सेप्ट करूया. मी ते एक्सेप्ट केलं आणि मग टीम लिडरच्या नंतर मग तिथेही परफॉर्मन्स चांगला करून मग मॅनेजर असं माझा प्रोफेशनल प्रवास चालू झाला. त्यानंतर एक वय असतं, त्या वयामध्ये प्रत्येकांना एक जीवनसाथीबद्दल म्हणजे स्वप्न रंगवत असतं की माझा लाईफ पार्टनर असा असायला पाहिजे. मलाही असं वाटलं की त्या वयामध्ये म्हणजे जेव्हा की एक माझा लाईफ पार्टनर असावा, तो मला समजून घ्यावा, मला जेव्हा दुःख असेल किंवा मी जेव्हा त्रासात असेल तर तो त्या दुःखातून मला बाहेर काढणार असावा, आणि मी रागवले तर तो मला समजून घेणारा असावा. तर इतर मुलींप्रमाणे मीही स्वप्न रंगवले होते माझ्याही आयुष्यामध्ये. मी नाव नाही घेणार त्या व्यक्तीचं, पण आला होता एक व्यक्ती, तर मी त्याच्यासोबत आयुष्य काढण्याचं स्वप्न केलं होतं. त्यानंतर आमचं रिलेशन एखाद वर्ष होतं. एखाद वर्षानंतर मला असं कळलं की त्याचा अफेअर आहे एका मुलीबरोबर. हा नैसर्गिक आहे, मुलांचा कल मुलींकडे असणं नैसर्गिक आहे. मी ते एक्सेप्ट केलं होतं. बिंग अ वुमेन मी त्याच्या भावनांना हे करू शकत नव्हते. मी म्हणलं की ठीक आहे, तुझा अफेअर आहे ना, इट्स ओके, तू तिच्यासोबतही रिलेशनमध्ये राहा आणि मलाही दूर लुटू नको, कारण की मी तुझ्याशी खूप इमोशनली अटॅच झाली आहे. बरोबर, मी तुझ्याशी जगू शकत नाही. बरोबर. तो हो म्हणला, परंतु नंतर मग काही दिवसांनी मला असं कळलं की त्याचा अजून एक ट्रान्सजेंडर सोबत पण अफेअर आहे. ओके. ते कळल्यानंतर तो पैसे मागणं, नाही दिलं की शिवीगाळी करणं, एकदा दोनदा मारहाण पण केली होती त्यांनी मला. मग मी म्हटलं की नाही, हा व्यक्ती मी जे स्वप्न बघितलेत किंवा मी माझ्या आयुष्यामध्ये ज्याला म्हणजे लाईफ पार्टनर म्हणून जे निवडलं आहे, ती निवड माझी कुठेतरी चुकली आहे. मग मी तिथून हे गेले, स्वतःला दूर केलं. जेव्हा हा इन्सिडेंट कळला की त्याचं ट्रान्सजेंडर सोबत पण अफेअर आहे, मग मी डिप्रेशनमध्ये गेले. मी पुन्हा म्हणजे तोच चक्र, डिप्रेशन, लोकांपासून दूर राहणं आणि नंतर सुसाईड अटेम्प्ट, त्याच्यातूनही मी बचावली गेले. तुम्ही विचार करा, 2 वेळा वाचवले गेले. म्हणजे कुठं ना कुठं काहीतरी असं लिहिलं असेल किंवा काहीतरी विधीचा म्हणा किंवा काहीतरी माझ्या हातून काहीतरी झालं तुम्हाला की नाही, 2 वेळा वाचले म्हणजे अगदी बरोबर. मला म्हणजे खूप लोकांनी सांगितलं की अगं तू त्या व्यक्तीसाठी पण सुसाईड केलं की त्या व्यक्तीला तुझी काळजीच नाहीये. बरोबर, अगदी बरोबर. यू आर नथिंग, काहीच नाही तू त्याच्या आयुष्यामध्ये. तो व्यक्ती आयुष्य चांगला जगत आहे आणि सुसाईड केल्यानंतर तू विचार कर त्या दोघींचं काय होणार आहे. माझी मोठी बहीण मेंटली रिटायर्ड आहे, मानसिक रुग्ण आहे. जेव्हा
वडील वारले तर म्हणतात ना, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 1 वर्षाच्या आतमध्ये लग्न केलं जातं घरातील व्यक्ती, मुलांचं मुलीचं म्हणून. तर तिचं लग्न करण्यात आलं आणि ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी तिला हुंड्याची मागणी वगैरे करण्यात आली. बरोबर. आणि हुंड्याची मागणी वगैरे केल्यानंतर आमच्याकडे पैसे नव्हते, मग तिला त्या दिवशी घरी पाठवण्यात आलं. 4-5 वर्ष ती नीट राहिली, म्हणजे नाही का असं. परंतु स्लम एरिया म्हणजे तुम्हाला ते जगू देत नाही आणि म्हणतात ना, मरूही देत नाही. तर त्या लोकांच्या टोमण्यांनी, लोकांच्या बोलण्यानी तिच्या डोक्यावर परिणाम झाला होता. ती मानसिक रुग्ण झाली होती. मग हे मानसिक रुग्ण झाल्यानंतर म्हणजे त्याच्यातून तिला बाहेर काढण्यासाठी माझा अट्टास होता ते करणं. माझी दुसरी एक बहीण होती. तर खूप, मी तुम्हाला म्हणलं की लहानपणी खूप प्रॉब्लेम झाला होता. खूप लोक आम्हाला त्रास द्यायचे. माझी दुसरी जी बहीण होती माझ्या माझ्यापेक्षा मोठीवाली, तर ती पण बाथरूमला जायलाही घाबरायची, कारण की ते मुलं तिला चिडवायचे. आज ती माझ्यामध्ये नाहीये माझी बहीण, परंतु तिच्या आठवणी येत राहतात की लोकांनी किती छळलंय. आज तुम्ही विचार करा की ती बाथरूमला जात नसायची की मुलं तिला चिडवतील, ती म्हणजे असं स्वतःला म्हणजे वॉशरूम आले तरी दाबून धरणं, हे त्याच्यामुळे तिला म्हणजे नको त्या आजार जुडला गेला. बरोबर. गॅस्ट्रो असेल. पण तिथून आता ती जर्नी एवढी म्हणजे खूप हार्ड जर्नी होती. पण आणि मग तुम्ही डिसिजन कसा घेतला? नाही, खूप हार्ड जर्नी होती आणि ह्या जर्नीमधून मला बाहेर पडायचं होतं. मला खूप लोकांनी सांगितलं. मग नंतर मी म्हणलं की आयुष्य एवढं सोपं नाहीये. बरोबर. काही लोकांना एक श्वासासाठी व्हेंटिलेटरवरती जीवन जगणं मरण्याच्या याच्यामध्ये ते हे करतात, फाईट करत असतात. बरोबर. आणि माझं आयुष्य एवढं सोपं आहे का? माझं आयुष्य इतकं छोटं आहे का? बरोबर. मी कशाला हे करू? तर असे खूप सारे आम्रपाली असतील ज्याच्यामधून गेले असतील, किंवा असे खूप सारे गरजू लोक असतील जे निडी आहेत माझ्यापेक्षाही, तर त्यांना सपोर्ट का नाही देता येईल? तर आयुष्याला एक वेगळं कलटणी मी तिथून दिली की मरावे शरीराने पण उरावे कर्माने. एका चंदनापरी झिजून इतरांच्या आयुष्यामध्ये सुगंधी दरवळ देण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केला. छोट्या छोट्या गोष्टीला रडणारी, छोट्या छोट्या गोष्टीला आकांत करणारी, छोट्या छोट्या गोष्टीला रुसणारी, इतकेच नव्हे तर सुसाईड पर्यंत पोचणारी आम्रपालीला कुठंतरी मी काढली. आणि एक नवीन आम्रपाली घडली की ही जी आम्रपाली होती ती कणखर होती. समाजामध्ये ही आम्रपाली एक म्हणतात ना, एक परिवर्तनाच्या दिशेने जाणारी, समतावादी आणि समानतेची लोकांना जाणीव करून देणारी आम्रपाली नी जन्म घेतला होता. ही आम्रपाली कुठेही न दबणारी होती. ही आम्रपाली संघर्ष करणारी होती. या आम्रपालीचं अस्तित्व वेगळं होतं आणि हिचे, आता तुम्ही म्हणला गोलगप्पा, हिचे जे गोल होते ते वेगळे होते. बरोबर. हिचा जो गोल होता तो फक्त एवढंच होतं की वंचित उपेक्षित घटकांसाठी काम करणं. आज एक तृतीयपंथी म्हणून मी फक्त तृतीयपंथीयांसाठी काम करत नाही. मी स्त्री असो, पुरुष असो, दिव्यांग बांधव असो, किंवा प्राणी ज्याला बोलता येत नाही, ॲनिमल, त्यांच्यासाठी मी काम करते. मी वेदनांसाठी काम करते. वेदना असतात, मग ते स्त्री पुरुष तृतीयपंथी किंबहुना प्राण्यांच्या सर्वांचे समान असतात. बरोबर. तर त्या वेदनांवरती, जखमांवरती आणि त्या गरजांवरती एक सोल्युशन बनण्याचं, त्या वेदनांवरती, जखमांवरती एक मरम बनण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करत आहे. आणि हा प्रयत्न करताना ती कमकुवत आम्रपाली नाही आवश्यकता नव्हती. बरोबर. आणि ती जर असली असती तर हे करणं अशक्य आहे. मग तिथून पुढे मग मी एक आम्रपाली नवीन उदयास आली. मला वाटतंय की अमित उर्फ आम्रपाली ही घडली, ही वेदनेने घडली आहे. बरोबर. आणि मी बऱ्याच वेळा असं बोलतो की वेदना हे संवेदना म्हणून जेव्हा अनुभवतो ना, तेव्हा सामाजिक कार्याचा उपक्रम किंवा उदयास येते. म्हणजे तुम्ही एक तृतीयपंथीमधले एक आदर्श आहात. म्हणजे तृतीयपंथी असून न्यूनगंड बाळगणे की बाबा मी तृतीयपंथी, जन्माने मला असं घातलंय, की यावर रडत न बसता तुम्ही लढला. म्हणून या ठिकाणी अमित उर्फ आम्रपाली आहात. तुमच्या सामाजिक कार्याची सुरुवात ही त्या संघर्षमय प्रवासामधूनच झाली. तुमचे वेगवेगळे उपक्रम आहे की जसं तुम्ही मध्ये बोलता बोलता एक गोष्ट बोलून गेला की नाही, मला तेव्हा दूध मिळत नव्हतं, पण मी दुसऱ्यांना, लहान मुलांना दूध देण्याचा मी दर दिवसाला उपक्रम राबवते. आणि तुमची जी रस्त्यावरची पाठशाला आहे त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचे की रस्त्यावरची पाठशालेची संकल्पना कशी सुचली?
शिक्षण आयुष्यामध्ये किती महत्वाचं आहे हे आपण सांगू शकत नाही शब्दांमध्ये. बरोबर. आज शिक्षणाच्या जोरावरती व्यक्ती आपलं स्वतःचं अस्तित्व वेगळं निर्माण करू शकतात. आज संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण वाघिणीचं दूध आहे आणि जो त्याचं प्राशन करेल तो गुरु उरल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या जोरावरती जे स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आणि स्वतः अस्तित्व निर्माण करून समाजाला न्यायाचं म्हणजे नाही काही न्याय समता स्थापित करून सर्वसामान्य वंचित उपेक्षित घटकांना एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. बरोबर. तर मी लहानपणापासून म्हणजे महापुरुषांचे जे पुस्तकं वाचायचे तर माझा आयडियल म्हणजे तेच. बरोबर. तर मी म्हटलं की शिक्षण किती महत्वाचं आहे आपल्या महापुरुषांनी आपल्याला सांगितलंय. तर हे शिक्षणाच्या माध्यमातून हे जे मागणारे हात आहे ते देणारे हात घडवू शकतात. तर ह्यांची परिस्थिती बदलू शकतात. तर जे मुलं शाळेत जाऊ शकत नाही, ज्यांना शाळेत जाण्याची इच्छा आहे परंतु परिस्थिती अभावी ते शाळेत जाऊ शकत नाही, तर हे शाळेत न जाणाऱ्या मुलांसाठी शाळा त्यांच्या दारिकाने आणून मग तिथून ही संकल्पना सुरू झाली आणि आपण फुटपाथ शाळा चालू केलेली आहे. तर या फुटपाथ शाळेच्या संकल्पनेमध्ये आपण 3 प्रकारे काम करत असतो. पहिलं जर रोडवरती मुलं जे राहतात फुटपाथवरती पाली ठोकून त्यांचे कुटुंब राहतात तर त्यांना आपण म्हणतो की तुमच्या मुलांना CWC चाइल्ड वेलफेअर कमिटी जे आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही त्यांना ह्याच्यामध्ये ऍडमिशन करा, निवासी शाळेमध्ये. कारण की रस्त्यावरती राहणं खूप अवघड आहे, सोपं नाहीये. आज विचार करा 80 वर्षाच्या म्हातारीला सोडलं जात नाही की 8 महिन्याच्या लेकराला बाळाला सोडलं जातं. मानसिकता लोकांची खूप बदलली आहे, लोकांच्या डोळ्यातलं पाणी गेलेलं आहे. तर अशा विकृत मानसिकतेच्या लोकांमध्ये जर रोडवरती तुमचे लेकरं सुरक्षित राहू शकत नाही. फुटपाथवरती आपण बघतो स्टेशन परिसरामध्ये नाना प्रकारचे नाना गावावरून लोक आलेले असतात, ड्रिंकर्स असतात, दारुडी असतात, व्यसनाच्या आहारी गेलेले असतात, नशेडी असतात, गंजडी असतात. तर अशा लोकांपासून तुमच्या मुलांचं सुरक्षितता करायची असेल तर त्यांना निवासी शाळेमध्ये टाका. बरोबर. तर काही पॅरेंट रेडी झाले. तर आपण आतापर्यंत मी म्हणते की एक 30-35 मुलांना आपण निवासी शाळेमध्ये टाकलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं कॉन्सेप्ट, जर निवासी शाळेमध्ये ते रेडी होत नाही तर तुमची मुले सकाळी तुम्ही शाळेत पाठवू शकता आणि संध्याकाळी मुलं तुमची येतील, पण ते शिकतील ते घडतील तर तुमचं नाही का आजची परिस्थिती बदलते, फॅमिली येत. तर तिथेही ते मुलं लोक रेडी नाही झाले मग आपले फुटपाथ शाळा, हे तिन्ही संकल्पनेमध्ये आपण काम करत असतो. तुमची रस्त्यावरची पाठशाळा कुठल्या लोकेशनला? आज आपण बघा तुम्ही मालधक्का चौक आहे, पुणे स्टेशन रेल्वे स्टेशन तिकडे आपली फुटपाथ शाळा आहे, वाघोली या ठिकाणी आहे, विश्रांतवाडी या ठिकाणी आहे, रावे त्या ठिकाणी आहे. तर आपल्या अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपले फुटपाथ शाळा आहे. तर या शाळेमध्ये आपण काय करतो की मुलांना म्हणजे शैक्षणिक म्हणजे बेसिक नॉलेज वगैरे त्यांना शिक्षण नाही का, अक्षर ओळख वगैरे हे सगळं शिकवत असतो. आणि त्याचबरोबर हे फुटपाथवरती राहणारे मुलांचं आरोग्य उत्तम राहावं त्यासाठी मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की मला जे मिळालं नाही ते दूध मी त्यांना देते की जेणेकरून त्यांचं आरोग्य उत्तम राहावं. लहानपणी मी खूप किरकोळ होते असे खूप किरकोळ होते. तर त्यांचं आरोग्य उत्तम राहावं आणि त्यांची आवड जरी असेल पेण्याची तर परिस्थितीमुळे त्यांना मिळत नसेल तर माझ्यातर्फे म्हणजे प्रयत्न करते की त्यांना ते मिळेल. तेव्हा माझ्या वेळेस अशी कोणी आम्रपाली मला भेटली नाही की मला ती आणून देऊ शकले. आज ही आम्रपाली येते, ही आम्रपाली त्यांना देते. तर त्याच्यानंतर ज्या मुलांची शाळेची फीस ते भरू शकत नाही त्यांच्या शाळेची फीस मी भरण्याचं काम करते. तर सप्तरंगी आई, आणि ही आई का जन्माला आली ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कारण की आई ही जाणीव आहे. कारण की जेव्हा एखादी स्त्री आई बनते तर जे प्रसवरूपी पीडा असतात, ते वेदना असतात, ते इतके असहनीय असतात त्याची कुणी कल्पना करू शकत नाही. बरोबर. त्या प्रसवरूपी पीडेतून जेव्हा एखादी स्त्री जेव्हा आई बनते, ती बाळाला जन्म देते, तेव्हा तिचं म्हणतात तिचा दुसरा जन्म झालेला. बरोबर. त्याच प्रसवरूपी समानचे पीडा आहेत, लोकांचा अपमान आहे, तिरस्कार आहेत, अवहेलना आहेत, एकटेपणा आहेत, तुसडेपणा आहे. तिथून जाऊन ही दाढी मिशीवाली बाई जी आहे ती कधी आई झाली तिला कळलंच नाही. तर असाच एक मी प्रसंग सांगते. माझ्या आयुष्यामध्ये मी कधी देह विक्री केली नाही. बरोबर. परंतु एक इन्सिडेंट, ह्याला एक गोष्ट अपवाद आहे आणि ती आईनी केली, म्हणजे मी नाही केली बरं का. ती जी देह विक्री होती ती एका आईनी केली होती. तर माझ्याकडे एक कुटुंब आलं आणि ते म्हणू लागलं की त्याच्यासोबत एक मुलगा होता
आणि त्याचे वडील म्हणू लागले की नाही का 10वीचं वर्ष आहे आणि शाळेची फीस शाळेवाले मागतायत, बरोबर. तर फीस देऊ शकत नाही, तर त्यांना ते शाळेत बसून देणार नाहीये परीक्षेला. कुटुंब मुस्लिम फॅमिलीतलं होतं, मुस्लिम कुटुंब होतं. आणि तो लेकराचं ते आले, नंतर मी त्यांनी बोलले की मी बघते, मी प्रयत्न काय करते. तर माझ्याकडे जे रुपये होते मी लोकांना आवाहन केले, रस्त्यावरती मागून पैसे काही जमा केले त्या मुलाच्या शाळेच्या फीस भरसाठी. आणि त्या मुलाचा चेहरा मी पाहिला, तर ते निराश चेहरा बघितल्यानंतर मला खूप असं म्हणजे मला माहिती नाही म्हणजे माझ्यामध्ये कशी ती ममता जाणीव झाली, माझ्यामध्ये ती आई कशी जन्मली मला माहिती नाही. त्या मुलाची शाळेची फीस भरण्यासाठी 18,000 फीस होती. तर इकडून तिकडून मी सगळ्यांना कॉल केले, हे केले ते केले, आणि त्याला म्हणलं की सगळा 6,000 रुपये कमी होते. मी रस्त्यावरती टाळ्या वाजून पैसे जमा केले, सगळं जमा करून 10,000 रुपये जमा झाले होते. तरी अजून 6,000 दुसरा दिवस होता आणि आज फीस भरायची होती, आज भरले नसते. दुसऱ्या दिवशी वापस दुसऱ्या दिवशी ते मुलं माझ्याकडे त्या मुलाला घेऊन आले. तर मी म्हणले की माझ्याकडे एवढेच आहे बा दादा, नाही का, 10,000 मी इकडून तिकडून मागून एवढे जमा केलेले, तर तुम्ही बघा 6,000 तुमच्याकडे असं तर हे करा. तर तो म्हणलं की ताई आमच्याकडे 1ही रुपया नाहीये, आमची परिस्थिती अशी की खाण्याचे खूप इतके वांदे आहेत, तर 1 रुपया देखील आमच्याकडे नाहीये असं. आणि आय थिंक हे कोरोनाचा म्हणजे पिरियड झाल्यानंतरचा प्रवास होता. मग मी म्हटलं की त्या मुलाकडे मी बघितलं, तो मुलगा माझ्याकडे बघतोय, मी त्याच्याकडे बघतेय, त्याचा तिथून बारीक चेहरा केलेला, निरागस चेहरा, ते बघितलं आणि मी म्हटलं आता मी काय करू, माझ्याकडे काहीच पर्याय तर नाहीये. मग मी त्या दिवशी मी देहविक्री केली, ज्याला आपण सामान्य भाषेमध्ये वेश्या व्यवसाय म्हणतो ना, प्रॉस्टिट्यूशन. त्या दिवशी मी देहविक्री केली. देहविक्री करून जे पैसे जमवले ते पैसे मी त्या मुलाच्या वडिलांना दिले आणि त्यांना म्हटलं तुम्ही फीस भरा. ती फीस त्यांनी भरली, हॉल तिकीट त्याला मिळालं. त्या रात्री मी घरी आले. घरी आल्यानंतर माझी चलबिचल चालू होती. मला खूप वाईट वाटत होतं की हे असं काम मी कसं काही केलं, हे चुकीचं काम. मी आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मी कष्टाची भाकरच खाल्ली आहे, पण हे काम मी कसं काय करू शकले. आणि माझं म्हणतात मन बोलते की आपला जमीर होत आहे, ते मान्य करू शकत नव्हते की हे चुकीचं काम, हे कसं काय की तू केलं. तर रात्रभर मला झोप आली नाही. म्हणजे साधारण 2-2:30 वाजतापर्यंत मी जागीच होते. तरी माझा विचल चालू होते, नाही का. वारंवार स्वतःला घृणा वाटत होती, चुकीचं असं कसं वागू शकले. परंतु नंतर आपलं एक अंतर्मन असतं, ते अंतर्मन बोलतं आपल्याशी. बघा तुम्ही कधीही असा एकट्यामध्ये असाल ना, तर ते अंतर्मन बोलतं की नाही आम्रपाली असं व्हायला पाहिजे, नाही रे असं तसं झालं, नाही असं राहिलं पाहिजे, हे असं नाही चुकीचं, हे असं व्हायला पाहिजे. तर ते अंतर्मन माझ्यातून कुठून तर मला म्हणजे बोललं की आम्रपाली हे जी देहविक्री केली ती तुनी केली नाहीये, ह्या त्या आईनी केली होती. आणि ही जी आई आहे, जेव्हा ते लेकरांची गोष्ट असते ना, तर ती काही करू शकते. त्या एका रात्रीमध्ये माझी गर्भधारणा झाली होती. त्या एका रात्रीमध्ये माझे 9 महिने 9 दिवसांचा कालखंड जो गर्भधारणेचा तो पूर्ण झाला होता. त्या एका रात्रीमध्ये माझी डिलिव्हरी झाली होती. त्या एका रात्रीमध्ये ही आम्रपाली आई झाली होती आणि ही तिला कळलं नाही. आणि तेव्हापासून म्हणतात ना की आई पण काय असतं हे शब्दात वर्णन करता येत नाही. मोठमोठा म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा आई म्हणा भिकारी. हे आईपणाचं जे पान आहे किंवा हे पुण्य आहे, हे देवही कमवू शकत नाही. आई असते म्हणतात, तो देव सगळीकडे जाऊ शकत नाही बरोबर आपल्या लेकरांच्या हात पूर्ण करण्यासाठी. म्हणून त्यांनी आई हे दिलीये सगळ्या लेकरांना की त्याच्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी. आणि तेव्हा ही आई झाली. आणि मी म्हणते की ही ध्येय विक्री केलेली जो माझ्या मनामध्ये हे होतं की चुकीचं, तर मग मी म्हणते की नाही, आई आहे, आई काही करू शकते. मग ती लेकरा पुढं काही करू शकते. आणि ती आई पण एका रात्री मी जगले. तो माझ्या आयुष्यामध्ये खूप टर्निंग पॉइंट होता. आज सगळीकडे मला सप्तरंगी आई म्हणून ओळखलं जातं.
त्यावेळेस ना. तुम्ही एका मुलाची आई झाला, अगदी बरोबर. आता हजारो मुलांची आई झाला आहात, बरोबर. की शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना शिक्षण देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात. त्या रस्त्यावरच्या मुलांना शिक्षणासाठी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मदत करतात. आता किती मुलांची आई झाले आहात तुम्ही रस्त्यावरच्या मुलांना शिकवता. मी ते झाड आहे की जी सावली देऊ शकते पण फळ देऊ बरोबर. शकत नाही. स्त्रीत्वाचं सगळं गुण आहे, सगळं आहे, पण ते लेकरं देऊ शकत नाही. आई बनण्यासाठी मला म्हणजे तुम्ही विचार करा की एखाद्या स्त्रीला 2, 3, 10, 12 लेकरं असू शकतात आणि ती आई शब्द ऐकून घेण्यासाठी म्हणजे ती त्या शब्दामध्येच ती म्हणजे पूर्ण जीवन जगली. जेव्हा एक लेकरू जेव्हा तिला आई बोलतं ना, ते बरोबर. पूर्ण जग ती जीवन ती जगल्यासारखं होतं. तर आज माझ्या मनामध्ये जी खंत होती की मी आई बनू शकत नाही, आज मी हजारो लेकरांची आई झालेली आहे. 1, 2 नाही, मी हजारो लेकरांची आई झालेली आहे. आणि तुम्ही विचार करा की 1, 2 लेकरं नाही, ते 1000 लेकरं म्हटलंय तर तुम्ही विचार करा की म्हणजे आयुष्यातलं सर्वच सर्वच मोठं मिळालं. सर्व मला मिळाल्यासारखं झालेलं आहे. बरोबर. मी त्याच्या शब्दात तुम्हाला सांगू शकतच बरोबर. नाही, वर्णन करू शकत नाही. कारण की आजपर्यंत एक हिजडा, किन्नर, छक्का, बायल्या, मामू, गुड म्हणतात ना ग, गुडक्या, हा म्हणणारे लोक आज मला आई बोलू लागलेत. आणि आजपर्यंत जे पण माझ्यावरती जे वेदना होत्या त्याच्यावरती पांघरून घालण्याचं, त्याच्यावरती फुंकर घालण्याचं काम ह्या आई ह्या शब्दाने केलेलं आहे. बरोबर. मी माझं सर्व जे दुःख आहे, माझं सगळे वेदना विसरली आहेत. आज नव्याने एक आई म्हणून मी समाजामध्ये काम करत आहे. आज मी जे काम करत आहे, पुण्यामध्ये 6 ठिकाणी फुटपाथ शाळा आहे. मुलांच्या शाळेची फीस भरण्याचं काम मी करते. आता मग मुलांच्या ऍक्च्युली शाळेचं फी भरण्याचा प्रॉब्लेम झाला म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायला लागल्या, बरोबर. मी आता सांगितलं. मग त्यानंतर तुम्ही परत ह्या गोष्टी करायला लागू नयेत, बरोबर. पण मातृत्व जगता यावं बरोबर. यासाठी तुम्ही मग फायनान्शियली कसं हे केलं? मातृत्व जगता यावं आणि माझं स्त्रीत्व मला दावणीवर लावता नाही यावं, त्यासाठी इथून पुढे मी माझा टाळीचा ते केलेलं आहे. आज ह्या टाळीच्या जोरावरती 137 मुलांच्या शाळेचे फीस मी भरलेले आहेत. आज मी कुठेही स्वतःला कमीपणा करत नाहीये, स्वतःला न्यूनगंडता म्हणतात ना त्याला मी बाळगत नाहीये. आज मी माझा वृद्ध सखा उपक्रम चालतो, ज्या आजीजोबांना कोणी सांभाळत नाही त्यांना सांभाळण्याचं मी काम करते. बीपी शुगरच्या गोळ्या, हिअरिंग मशीन्स असेल, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया असेल, हे मी त्यांना देण्याचं काम करते. जे आजी आजोबा बेड रिडर आहेत त्यांना डायपर देण्याचं मी काम करते. मासिक पाळीविषयी अवेअरनेस सेशन घेते. ज्या महिला सॅनिटरी पॅड विकत घेऊ शकत नाही त्यांना सॅनिटरी पॅड देण्याचं मी काम करते. माझं अन्नछत्र असतं ससून रुग्णालयाच्या इथे, पुणे रेल्वे स्टेशन मालधक्का चौकामध्ये, की जे उपाशी तापाशी लोक असतात तर त्यांना भूक काय असते मी जवळून जाणलेलं आहे. बरोबर. की जेव्हा भूक लागते ना की तुम्ही म्हणजे खूप वाईट असतं नाही का, म्हणजे आणि त्यावेळी ते आतमध्ये जे गडबड चालू असते ना पोटामध्ये, ते कावळे आपण बघतो शब्दामध्ये, आपण व्याख्यानमध्ये पुस्तकामध्ये वाचतो की माझ्या पोटात कावळे ओरडले. पण ते कावळे काय कसे ओरडतात आणि आतड्यांची किती तोडजोड होतीये, मोडतोड होतीये, ते मी जवळून अनुभवलेलं आहे. मग मी तिथून विचार केला की नाही का उपाशी माझ्यामुळे कमीत कमी मी सारं जग बदलू शकत नाही, पण काही लोकांची भूक शमवण्याचं मी काम करू लागले. देहविक्री, तृतीयपंथी समुदाय, त्याचप्रकारे आपल्या दिव्यांग बांधवांसाठी मी काम करू लागले. आणि दिव्यांग बांधवांना कुबड्या, व्हीलचेअर, कृत्रिम हातपाय बसून देणं, त्याच्यानंतर त्यांना UDID कार्ड, त्यांच्या हक्कांसाठी लढणं, मी काम करू लागले. आज पुण्यामध्ये तृतीयपंथी समुदायासाठी पहिलं सार्वजनिक शौचालय मी बांधून घेतलेलं आहे. आणि हे जे शौचालय आहे आज तृतीयपंथी समुदायाच्या अस्तित्वासाठी एक वेगळं वलय निर्माण करण्यासाठी नक्कीच त्याचा पाया ठरेल. आणि ह्याचं हे पण सोपं नव्हतं. 3 वर्ष महानगरपालिकेमध्ये जाऊन पायपीट करून त्यांना सांगून ते मला म्हणायचे की
ह्याची तरतूद आहे का, ह्याला फायनान्शियल कसं, ह्याचं होऊ शकेल का, इतर ठिकाणी तर नाही, तर कसं करू शकेल, त्यांना समजून त्यांचं मतपरिवर्तन करून, त्यांना भीक मागून, वेळप्रसंगी संविधानिक भाषेतून त्यांना समजून, सगळ्या गोष्टी करून आज तृतीयपंथी समुदायासाठी महानगरपालिका असेल, सार्वजनिक ठिकाणी मी वॉशरूम आणि कलेक्टर साहेबांच्या इथं मी वॉशरूम बांधून घेतलेलं आहे. तर हे वेगळं आहे. आता आणि किती आहेत असे वॉशरूम? आता 2 झालेले, सार्वजनिक ठिकाणी 2 वॉशरूम झालेले आहेत. आता मी बार्टीमध्ये पण अप्लाय हे केलेलं आहे, म्हणजे आणि पोलीस आयुक्तालय तिथंही मी निवेदन दिलंय की तिथेही वॉशरूम असायला पाहिजे. तर मी म्हणते की मी छोटासा प्रयत्न करते, त्याचं यश किती येईल हे मला माहिती नाही, पण मी प्रयत्न करेन. म्हणतात ना, जेव्हा जंगलामध्ये आग लागते तेव्हा बघ्याची भूमिका न करता ती आग विझवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करते. माझ्या परीने मी जितकं होणं तेवढं मी करते. तर या प्रकारे माझे काम आहेत. महिला सक्षमीकरण असेल त्यासाठी मी काम करते, व्यसनमुक्तीसाठी मी काम करते. त्याच प्रकारे मी कॉलेजेसमध्ये जेंडर इक्वलिटीवरती माझे लेक्चर्स असतात. परत मोटिवेशनल स्पीकर म्हणून मी जाते. तर लोक म्हणतात की तुमचे अनुभव सांगा तुमचे. मी म्हणते फक्त अनुभव नाहीये. बघा, कुठलाही व्यक्ती ग्रेट नसतो किंवा कुठलाही व्यक्ती स्पेशल नाही. तो त्याच्या संघर्षातून शिकलो आणि संघर्ष सर्वांच्या 5वीला पुंजलेत. फक्त एवढंच आहे की संघर्षापुढे नतमस्तक व्हायचं की त्या संघर्षावरती मात करायची तुमच्यावरती आहे. बरोबर. तर ह्या प्रकारे मी माझं काम करते. तर अशा एकंदरीत जिथे जिथे लोकांच्या गरजा आहेत, जिथे जिथं नीड आहे, त्या सगळ्या घटकांसाठी मी काम करते. आणि माझं असं की हे की कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही गोष्टीपासून वंचित राहू नये, वंचित उपेक्षित घटकांसाठी मी काम करते. म्हणतात ना, जे का रांजल्या गांजल्यांसाठी जे काम करते, जे का रांजल्या गांजल्या म्हणते आपला तोच खरा संत, तोच खरा साधू. तर त्या दृष्टिकोनातून मी काम करते. आज लोकांकडे अफाट पैसा आहे, करोडो पैसा आहे लोकांकडे, परंतु त्या करोडो पैशांचा वापर जर तुम्ही भुकेल्या मुखामध्ये अन्नाचा घास घालण्यासाठी करू शकत नसेल तर त्या पैशाला काही अर्थ नाहीये. बरोबर. अन्नदान हे श्रेष्ठ दान, अगदी बरोबर. शिक्षण हे श्रेष्ठ दान आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही रडला नाही तर लढला आहे. अगदी बरोबर. आणि ते संघर्षातून लढला म्हणून तुम्ही अमित उर्फ आम्रपाली झाला. अगदी बरोबर. तर लोकांकडे मोठमोठे पदं असतात. काही मी आजच मी एका ठिकाणी गेले, काल 6 तारखेला माझं एक आंदोलन होतं दिव्यांग बांधवांसाठी की ते त्यांना पथारीचे लायसन्स मिळावे ह्यासाठी किंवा तृतीयपंथीसाठी पथारीचे लायसन्स मिळावे. तर त्यासाठी मी म्हणजे भांडत संघर्ष करते. तर तिकडे जाऊन संघर्ष करून मी त्यांनाही म्हणजे एक न्यायिक हक्क मिळवून देणे की आयुष्यभराची भाकरी त्यांना मिळावं. तर आज समाजामध्ये काही कर्तव्यनिष्ठ लोक आहेत, ते लोक मदत करतायत. तर ज्यांच्याकडे पदं आहेत, कुणी डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, आयुक्त आहेत, कलेक्टर आहेत, मोठमोठे राजकीय पक्षावरती आमदार, खासदार, नगरसेवक किंवा कुठले मंत्री, संत्री वगैरे असतील. तर मी म्हणते की तुम्ही एवढ्या मोठमोठ्या पदावरती आहेत, पण त्या पदाचा वापर दुबळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही वापर नसन होत तर त्या पदाला काही अर्थ नाही. प्रत्येकानं आव्हान करेन की आपल्या पदावरती जेव्हा तुम्ही बसता त्या पदावरचा वापर बरोबर म्हणजे लई नाही पण 1-2 दुबळ्या घटकांसाठी नक्कीच करा. कारण की लोकांची खूप आशा असते, अपेक्षा असते. आज मी इथं जे बसले तर मी समोरच्या व्यक्तीकडे अपेक्षा करेन की नाही बरोबर त्या पदावरती बसलाय, त्या चेअरवरून, त्या खुर्चीवर, त्या पदावर आमची खूप अपेक्षा असते. आणि समोरच्या व्यक्तीने तसं करणं गरजेचं आहे की एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून एक म्हणतात ना की तुमच्या जे कार्यक्षेत्र तुम्हाला दिले त्या कार्यक्षेत्राच्या पलीकडे जाऊन का होईना एक माणुसकी जपण्याचा छोटासा प्रयत्न सर्वांनी करणं गरजेचं आहे. ज्याच्याकडे बळ आहे त्या बळाचा वापर दुबळ्यांना आधार देण्यासाठी करावा. तर ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे की स्वतःसाठी जगणं त्याला जगणं म्हणत नाही, की जो इतरांसाठी जगतो त्याला माणूस म्हणून म्हटलं जातं. तर आज आपल्या महापुरुषांनी स्वतःचा देह जिजवला, स्वतःचा ते इतरांसाठी जगले म्हणून आपण त्यांना वंदन करतोय. जर ते स्वतःसाठी जगले असते तर आपण त्यांना वंदन केलं असतं का? तर आपण महापुरुष नाही बनायचं, पण बरोबर एक माणूस म्हणून नक्की जगा. एक माणूस म्हणून इतरांच्या दुःख जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करा. कारण की दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरती जेव्हा आपण आनंद देतो तो क्षण आणि तो आनंद म्हणजे काही वेगळा आहे. आज ज्या घरामध्ये गरिबीचा अंधार असतो, आज आपण चांगल्या घरांमध्ये राहतो किंवा आपल्याला चांगलं चांगलं खात असेल, पण ज्या घरामध्ये गरिबीचा अंधार असतो तो किती भयंकर असतो याची कोणी कल्पना करू शकत. मतदान करणे हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे आणि त्या मतदान केंद्रावर तुम्ही जेव्हा भारतीय मतदान आयोगावर ब्रँड अम्बॅसी झाला तो क्षण कसा होता तुमचा? मला समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून ब्रँड अम्बॅसिडर केलं होतं
मी त्यांना म्हटलं होतं की मला तृतीयपंथी नाव नोंदणी मतदान यादीचं ब्रँड अँबॅसेडर करू नका. बरोबर. मला तुम्ही तिथं मला अलिप्त ठेवताय, तिथं माझ्यासाठी हे करताय नाही का, मला विभक्त करताय, मला कॅटेगरायझेशन करा, मला सर्व समावेशक तुम्ही करा. की मी तृतीयपंथी असो, स्त्री असो, पुरुष असो, सर्व समावेशक मला केलं. बरोबर. त्यांनी मला तिथं ब्रँड अँबॅसेडर केलं. तो क्षण माझ्यासाठी छान होतं, चांगलं वाटलं. एक माणूस म्हणून संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलाय मतदानाचा, या मतदानाच्या अधिकाराच्या जोरावरती आपलं नेतृत्व निवडण्याचा, आपला नेता निवडण्याचा आम्हाला अधिकार मिळाला, तर त्याचा वापर करण्याचा म्हणजे तो आनंद होता, तो काही वेगळाच होता. परंतु मी असं म्हणेन की कुठपर्यंत आम्ही नेताच निवडायचा. बरोबर. आम्ही कधी नेतृत्व करायचं. तर समाजामध्ये बघा, आम्ही अल्पसंख्यक आहोत, आम्ही कमी आहोत, आमची संख्या खूप कमी आहे. तर प्रशासनाने आमचं एक नेतृत्व तिथं ठेवावं, एक चांगलं नेतृत्व जे आमच्यासाठी कार्य करू शकेल. आणि आता आपण बघतो की निवडणुका होतात, तिथं स्वीकृत नगरसेवक पण एक काहीतरी पद असतं असं मी ऐकलंय, मी म्हणजे नाही का. तर हे जे पद आहे, हे पद फक्त स्त्री पुरुष किंवा एखाद्या पक्षाच्या लोकांना न देता आमच्यासारख्या वंचित उपस्थित घटकाला देणं म्हणजे दिव्यांग बांधव असू द्या, त्यांनाही ते पद देता यावं, किंवा तृतीयपंथी म्हणजे आमचे पारलिंगी समुदायाचे जे लोक आहेत त्यांना पद ते द्यावं. म्हणजे एक समाजाप्रती नो डाऊट तुम्ही म्हणजे अपेक्षा आपण कुणाकडून करू शकतो जे भक्कम आहेत, देण्याचे पात्र आहेत. तर आज आमची पात्रता ती नाही, मग आम्ही ऑब्व्हियसली तुमच्याकडून अपेक्षा करणारच, शासनाकडून, प्रशासनाकडून, की हे सारखे जे पद असतात, बरोबर, स्वीकृत नगरसेवक वगैरे ते असे पद आमच्यासारखे दिव्यांग बांधव असतील किंवा माझे दिव्यांग बांधव किंवा तृतीयपंथी समाजातील पारलिंगी घटकालाही द्यावं, की एक छोटस नाही का एक हे होऊन जाईल, एक इम्पॅक्ट होऊन जाईल आणि आम्ही राजकारणामध्ये येऊ. बरोबर. म्हणजे गोल गप्पाच्या माध्यमातून अमित उर्फ आम्रपाली यांचा एकच मेसेज आहे की आम्हीही माणसं आहोत, आम्हालाही संविधानाने अधिकार दिलाय, आमच्यामधला जर एक प्रतिनिधी म्हणून, एक नेता म्हणून आला तर आम्हाला समानतेची वागणूक मिळेल. अगदी बरोबर. आज प्रशासन कलाकार लोकांना घेत आहेत, बरोबर, वेगळ्या घटकाला लोकांना देत आहेत, पण तृतीयपंथी घटकाला तुम्ही का नाही ठेवू शकत? एखादं मंत्रीपद देऊ शकता ना, द्या ना एखादं मंत्रीपद. एक खरंच म्हणजे एक वेगळं होईल लोकांसमोर. आणि खूप सारे लोक आहेत आमच्या बहिणी जे चांगले काम करतात आणि ते नेतृत्व करू शकतात, तर त्यांना संधी मिळाली तर नक्कीच चांगलं होईल. आणि त्याच प्रकारे रोजगाराच्या उत्पन्न म्हणजे नाही का संधी आम्हाला मिळाल्या पाहिजे. आज प्रशासकीय गाळे असतात, महानगरपालिकेचे गाळे असतील, तर ते गाळे वगैरे आमच्यासारख्या लोकांना थोडंफार जे व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्यांना दिलं पाहिजे. पथारीचे लायसन्स असतात ते आम्हाला मिळायला पाहिजे. त्याच्यानंतर शासकीय दृष्टिकोनातून म्हाडाचे घर, निवाराचा प्रश्न असतो आमचा, तर निवारामध्ये पण आम्हाला आरक्षण कोटा वगैरे मिळाला तर ते आमचा निवाराचा प्रश्न मिटेल. आरोग्य सुविधामध्ये पण आम्हाला थोड्याफार सवलती चांगल्या मिळाल्या तर आमच्या आरोग्याचा प्रश्न मिटेल. त्याचप्रकारे पिवळं राशन कार्ड आम्हाला मिळावं, केसरी किंवा सफेद असतं तर तसं पिवळं रेशन कार्ड मिळालं, जेणेकरून आम्हाला सगळ्या सुविधा मिळतील. कारण की आम्ही वंचित आहोत, उपेक्षित आहोत, आम्ही मायनर आहोत. आज तुम्ही बघा की उत्पन्न साधन नाही, माणूस म्हणून त्यांना समाज स्वीकारत नाही, म्हणजे किती कमकुवत घटक असं तुम्ही विचार करा. मग ह्या घटकाला जर प्राथमिकता, थोडंसं झुकतं माप दिलं तर मी त्याच्यामध्ये काही वावगं ठरणार नाही हे मी नक्कीच म्हणेन. आणि समाजामध्ये तर संघर्ष करायला लागतो, पण सरकारी यंत्रणेंनी त्यांना एक थोडासा मदतीचा हात जर पुढे केला तर मला वाटतं की त्या संघर्ष हा संपणार नाही, पण संघर्ष थोडा कमी व्हायला कमी अगदी होईल. मी म्हणेन की बघा, वेदना आहे ते वेदना कमी तर होणार नाही, पण त्याच्यावरती म्हणजे मरम लागला जाईल, ते वेदना कमी होतील. आणि प्रशासनाने मी फक्त एवढं म्हणेन की दिव्यांग बांधव असेल, कुठल्याही शासकीय इमारतीमध्ये किंवा कुठे मंत्रालय असू द्या किंवा कुठेही आमच्यासारखे दिव्यांग बांधव तृतीयपंथी जर कुठे जात असतील तर त्यांना बिन रोकटोक ते आले की त्यांचं गाऱ्हाणं ऐकण्यासाठी एखादा व्यक्ती तिथं असायला पाहिजे. आणि आम्हालाही वाटेल की नाही बाबा, प्रशासन आम्हाला जाणतंय. कारण की नॉर्मल असं नाही म्हणत की बाकीच्या लोकांना दुर्लक्षित करा, पण एक थोडंसं सहानुभूतीपूर्वक विचार करणं गरजेचं आहे. आपल्या अधिकारांच्या पलीकडेही जावं लागतं. कधी कधी काही लोक बघा, म्हणजे छोटंसं म्हणजे नाही माझं एवढंच कक्षा आहे, पण त्या कक्षेच्या बाहेर जातात. बरोबर. तर असे काही लोक आहेत जे मोठमोठे कलेक्टर असतील, आयुक्त असतील, मंत्री असतील,
परत शासकीय अधिकारी असतील, पोलीस प्रशासन असतील, तिथंही आता मी तर म्हणेल की पोलीस प्रशासनामध्ये महिला मदत कक्ष कसं असतं तसं तृतीयपंथी मदत कक्ष असावं. यासाठी मी म्हणेल की आज काय म्हणतात, तृतीयपंथी जशी समिती वगैरे बाकीच्या समिती असतात तसं तृतीयपंथी जी कल्याणकारी समिती वगैरे निर्माण होतीये त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे. आणि आमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्रत्येक शासकीय इमारतीमध्ये एक आमचा व्यक्ती हक्काचा म्हणजे आमचे व्यक्ती तिथं असायला पाहिजे. जिथं आम्ही गेलो की आपण बघतो ना पूछताछ विभाग, बरोबर, तसं आमचा व्यक्ती तिथं बसायला पाहिजे. तिकडे गेलो की आम्हाला ज्या माहिती आम्हाला ते सांगू शकतो, आम्हाला समजू शकतो. म्हणजे ते स्त्रियांची समस्या स्त्रिया समजू शकतात, बरोबर, पुरुषांच्या समस्या पुरुष समजू शकतात. तसं आमच्या समस्या जाणण्यासाठी एक तृतीयपंथी व्यक्ती तिथं असायला पाहिजे. तर अशा रोजगाराच्या संध्या नवीन उपलब्ध होईल, वेगवेगळ्या योजना आमच्यासाठी राबवण्यात याव्या. आणि एक जगापुढे एक वेगळं, आतापर्यंत आपण म्हणतो की भारतामध्ये तृतीयपंथी समुदायाला म्हणजे समानतेची वागणूक म्हणाली त्याचं मिळत नाहीये. परंतु प्रशासनाने जर मनावर घेतलं तर ते नक्कीच होईल आणि ह्याची मला अशी गॅरंटी आहे आणि अपेक्षाही आहे. त्या अपेक्षा पूर्ण होतील असं मी सर्वांकडून हे करते. आणि कुठल्याही पक्षामध्ये कुठलाही राजकीय नेता कार्य करत असेल, मग तो अमुक पक्षामध्ये असो किंवा XYZ पक्षामध्ये असो, मग ते बीजेपी मध्ये असो, काँग्रेसमध्ये असो की शिवसेनामध्ये असो की रिपब्लिकन पक्षामध्ये असो किंवा तो वंचित बहुजन आघाडीमध्ये, प्रत्येक पक्षामध्ये एक आमच्या बाबतीत एक धोरण निर्माण करावं आणि ह्या धोरणावरती सरकार किंवा जोही प्रस्थापित पक्ष असेल, जो सत्तेवरती असतील, त्याच्यातून सत्तेमध्ये असलेल्या पक्षांनी तर करायचेच, परंतु बाकीच्या पक्षांनी पण त्याचा पाठपुरावा करायचा की त्यांच्याकडून ते काम करून घ्यावं. अरे वा. म्हणजे ह्या निमित्तानं या पॉडकास्टमध्ये आपल्याला अमित उर्फ आम्रपाली, आता मी खरं तर आम्रपाली ताईच म्हणेन खरं तर, कारण अमित हे फक्त घरच्यांसाठी आहे, हे प्रायव्हेट आहे. आम्रपाली आईसाठी, आम्रपाली फक्त आईसाठी म्हणजे फक्त आईसाठी, बरोबर. आणि ते त्यामुळे त्यांनी जपलेलं आहे. आणि सप्तरंगी आई हे त्यांनी जगलेलं आणि नवीन मिळालेलं नाव आहे. तर अशा समाजसेवा सावली या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी बऱ्याच लोकांचं राहणीमान सुधारण्याचे प्रयत्न केलेले आहेत आणि ते अविरतपणे करताच आहेत. पण त्याबरोबरच या पॉडकास्टमध्ये अशा पण गप्पा झाल्या की गव्हर्नमेंटनं पण काय सुविधा देऊ शकतो, पॉसिबिलिटीज काय आहेत, अपॉर्च्युनिटीज काय आहेत. आणि खरोखर म्हणजे ह्याला आपण जे वंचित म्हणतो ना, तर हे माणसं जे आहेत ती खरी वंचित आहेत. तर त्यांना खरंच आपण जसं आम्रपाली त्यांनी सांगितलं की या गोष्टी आपण केलं समाज, तर अजून आमचा तृतीयपंथींचा समाज किंवा वंचित जी जन आहेत त्यांचा काय म्हणतात त्याला, त्यांची सुधारणा होऊ शकते आणि समाजामध्ये एक छानपैकी एक त्यांना नाव मिळू शकतं. बरोबर. तर याच छोट्याशा छान अशा मेसेज मधून आपण क्लोज करतोय गोलगप्पाचा आजचा एपिसोड. खरंच खूप छान झाला. आणि फक्त एवढंच म्हणेन की समाजामध्ये आपण सर्व समाजाला नावं जे ठेवतो तसं नाहीये. समाजामध्ये जयंत हिरे सरांसारखे आपल्यासारखे काही कर्तव्यनिष्ठ लोक आहेत आणि ते कर्तव्यनिष्ठ लोक समाजामध्ये आमचं अस्तित्वही लोकांसमोर दाखवण्याचा प्रयत्न करतायत, आमचा संघर्ष दाखवण्याचा प्रयत्न करतायत, आमच्या मागण्याही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. नक्कीच हे जे यश याला मिळेल असे मला म्हणजे खात्री आहे. आणि आज मला या ठिकाणी बोलवलं आपण, तर मी आपल्या सर्वांची खरंच मनापासून ऋणी आहे. धन्यवाद.